अजित दादांचा घात होऊन 1 ते 2 महिने होत आले आहेत, तरीही शरद पवार चूप का? का चूप? का शरद पवारांना असं वाटते का अजित दादा मेले नाही? का अजित दादाला बाहेर देशात नेऊन टाकलं असेल शरद पवार साहेबांनी? चूप का? अरे शरद पवार साहेबांची चुप्पी म्हणजे एक प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अजित दादांचा घात होऊन 1 ते 1.5 महिना होऊन राहिला, त्यांचा अपघात झाला की घात झाला, कशी चौकशी करून राहिले नाही? विचार करा तुम्ही या गोष्टीचा. इस्रायलमध्ये, अमेरिकेमध्ये, इराणमध्ये हे जे कांड होऊन राहिले, गल्ले गुल्लेचे सीसीटीव्ही फुटेज आपल्या भारतात येतात, त्याची व्हिडिओ भारतात येतात. आणि देवगिरीमधून अजित दादा जेव्हा निघतात विमानतळावर, बॉम्बेच्या, मुंबईच्या, तिथले सीसीटीव्ही गायब होतात. म्हणजे आपल्या भारतातले सीसीटीव्ही गायब होतात, भारतातले व्हिडिओ गायब होतात अजित दादांचे, आणि भारत देशातले जे सीसीटीव्ही फुटेज आहे, व्हिडिओ आहे, ते आपल्या भारतात येतात. जे दिसायला नाही पाहिजे भारत देशातलं, ते आपल्या भारतात दिसते. जे आपल्या भारतातलं दिसायला पाहिजे ते दिसत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटते का सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले असेल? पण माझं मत ते आहे की शरद पवार साहेबांची चुप्पी का, बोलत का नाही? काय वाटते तुम्हाला? का शरद पवार साहेबांना असं वाटते का अजित दादा जिवंत आहे? का असं वाटते की त्यांनी शरद पवार साहेबांनी बाहेर देशात नेऊन टाकलं असेल? कारण कसं आहे दादा, एक बलाढ्य नेता शरद पवार साहेब आहे, राजकारणातला बलाढ्य नेता. कारण त्यांची युती होणार होती, त्यांचा पक्ष मिळणार होता एकामेकाशी. अजित दादांचा आणि शरद पवार साहेबांचा पक्ष हा मिळणार होता एकामेकांशी, होता ना? मग तरीही शरद पवार साहेबांच्या बद्दल जिज्ञासा, जे भावना असते, जे आपुलकी अजिताबद्दल का नाही? कुठल्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये पाहतो, कुठल्याही ह्याच्यात पाहतो, अजित दादाबद्दल कुठलंही वक्तव्य करत नाही. चुप्पी का असते? अजित दादाबद्दल विषय आला का चुप राहते का बरं? रोहित पवार साहेब एकटे जडणघडण करत आहे, मैदानात निघालेले आहे. अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात, तिथली तक्रार घेत नाही. मग विचार करा तुम्ही, जो अजित पवार लोकांची तक्रार घेत होता, लोकांच्या तक्रारचे निवारण करत होता, त्याची तक्रार घेत नाही. तर विचार करा तुम्ही या गोष्टीचा की कुठं चाललं आपला महाराष्ट्र, कुठं चाललं आपलं जनरेशन, कुठं चाललं आपलं सरकार. अजित पवार साहेबांचा घात होऊन 1-1.5 महिना झाला, त्यांचा अपघात झाला की घात झाला हे जनतेपर्यंत अजून आलं नाही. जनतेला माहित आहे की आपला अजित दादांचा घात झाला, पण कोण केला, काय केला हे अद्याप मालूम नाही. पण व्हीएसआर कंपनीच्या मालकावर शक असल्यामुळं जनतेचा फोकस जास्त व्हीएसआर कंपनीच्या मालकाचीकडेच आहे. पण फोकस अजून त्याच्यामध्ये काय एकटाच आहे, अजून कोण आहे, काय नाही, किती साथीदार आहे, काय नाही, अद्याप मालूम नाही. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की जेणेकरून पवार परिवारातली सगळे लोक जे आहे, आता रोहित पवार साहेबांनी एकटे मैदानात निघाले ना, तर शरद पवार साहेबांनी त्यांना पाठीशी हात द्यावा आणि म्हणाव मी तुझ्या पाठीशी आहे, चल काय होते ते बघूया. आणि आपल्याला अजित दादांचा घात झाला की अपघात झाला हे जनतेपर्यंत गुढ रहस्य हे सांगणं गरजेचं आहे. कारण जनता ही वाट बघून राहिली की अजित दादांचा घात झाला की अपघात झाला. कारण सीबीआय सीआयडी आपल्या परीने चौकशी करत आहे, त्यांना आपण काही म्हणू शकत नाही. पण गोष्ट जे आहे की जनतेला जे माहित आहे ते अद्याप कोणाला माहित नाही. कारण जनतेच्या मनात प्रेम, आदर, भाव, सन्मान, आपुलकी हे अजितदादाच्या प्रती आहे. दादा अजितदादाला जाऊन 1 ते 1.5 महिना झाला, तरीही त्यांच्या खुनी कोण आहे, त्यांचा कांड कोणी केला, त्यांचा गेम कोणी केला हे अद्याप मालूम नाही. मग मालूम आहे कोणाला, त्याच्यामध्ये कोण कोण होते सामील, काय होतं काय नाही अद्याप मालूम नाही. इराण मधल्या जे काय काय कांड होतात ते सगळे सीसीटीव्ही फुटेज, जे व्हिडिओ जे काळ्या कोपऱ्यातले सगळे आपल्याकडे येतात. पण आपल्या अजितदादा देवगिरी मधून येतात, मुंबईला येतात, तिथले सीसीटीव्ही फुटेज डिलीट होतात. विचार कराजोगती गोष्ट नाही काय? विचार कराजोगती गोष्ट नाही काय? मग शरद पवार साहेब चुप का? अरे तुमचा पक्ष एकत्र येणार होता ना, मग तुमचा पक्ष एकत्र येणार होता तर अजितदादा बद्दल तुम्हाला आपुलकी का नाही? तुम्ही याच्यामध्ये अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याच्या मागे लागा आणि जनतेला सांगा की नाही अजितदादाचा घात झाला की अपघात झाला, कोणी केला. कारण अजितदादाचा घात झाला की अपघात झाला याच्यासाठी जनता ही आपुलकीने वाट बघून राहिली. कारण अजितदादाचं जे प्रेम आहे आणि जनतेचं जे प्रेम आहे
हे दादा दिसत आहे. कारण अजित दादाचा घातून 1 ते 1.5 महिना झाला तरीही चौकशी ही फक्त अपघाताची होत आहे, घाताची होत नाही. आणि VSR कंपनीचं जे विमान होतं ते अजितदादाला बोगस दिलं होतं, खराब दिलं होतं, तरीही विमानाचा मालक म्हणतो विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या. तर विमान फुटलं कसं? आणि त्या विमानात जो चालक होता तो बेवडा होता आणि त्याची कुंडली काढल्यावर त्याला बरखास्त केलं होतं. सगळ्या गोष्टी सगळ्या माहीत असतानाही आता एक बारामतीचा एक व्यक्ती म्हणतो की विमानात उडी मारताना आम्हाला कोणतरी दिसलं. तर चालक जिवंत आहे का? विमानाचा चालक जिवंत आहे का? काय वाटतं तुम्हाला? का विमानाचा चालक जिवंत आहे का? उडी मारणारा विमानाचा चालक होय का? विमानातून उडी मारणारा तो विमानाचा चालक असेल का? काळजी दादा असेल, विमानाचा चालक असू शकते. पण गोष्ट काय आहे, ही प्लॅनिंग रचली बिना प्लॅनिंगची आहे, काय आहे अद्याप आपल्याला मालूम नाही. कारण अजित पवार साहेबांचं जे घात झाला की अपघात झाला हे गूढ रहस्य फक्त दादा मातीत दबल्यासारखं राहणार, जनतेपर्यंत येणार नाही. जेणेकरून जनतेपर्यंत आलं पाहिजे, त्या कारणामुळे तुम्हाला मी एकच सांगतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. काय वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करा. अजितदादाचा घात कोणी केला, काय केला, का शरद पवार साहेब का बोलत नाही, काय नाही, नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय.